आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। बीडमध्ये चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी आज माजलगाव बंदची हाक, पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केल्याचा सर्वपक्षीय संघटनांचा आरोप। सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक, लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या आज बंद राहणार। नवी मुंबईच्या बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत, राज्यामध्ये सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये कुठलाही परिणाम नाही, मार्केटमधील व्यवहार सुरळीत असल्याची माहिती। बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न, बार्शीमध्ये 22 प्रकार उजेडात, बँक खातेही परराज्यामधील बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गर्दीचा उच्चांक, काल 2,74,347 भाविकांनी घेतलं दर्शन। चंद्रपूरमध्ये आजपासून महाकाली महोत्सवाला सुरुवात, काली मातेच्या पालखी नगर भ्रमणासह सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी। सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ, 15 लिटर तेलाच्या डब्याच्या मागे 300 ते 400 रुपये वाढ, केंद्र सरकारकडून आयात शुल्क 20% वाढवल्यानं तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचा अंदाज। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू, राज्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी जलाशय आता 98% भरला, परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली। ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, जलवाहतूक संस्था पर्यटकांसह व्यावसायिकांना दिलासा। पुण्यामध्ये शिवशाही बसमधील असुविधांमुळे प्रवाशांना मनस्ताप, जादा भाडं देऊनही अस्वच्छता आणि बसमधील एसी बंद असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। अभय योजनेमधील 4,114 ग्राहकांचा नव्या वीज जोडणीला नकार, तर 5,500 ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत। महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट, घरगुती व्यावसायिक ग्राहकांची 93,000 कोटी, कृषी ग्राहकांची 70,000 कोटींची थकबाकी, तर 86,000 कोटींच्या कर्जाचा बोजाही। संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट पुन्हा अधिछात्रवृत्तीच्या निर्णयाची प्रतीक्षा, बार्टी सारथी संस्थेचा निर्णय, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच। NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 22 डिसेंबरला होणार, अर्ज प्रक्रिया सुरू, नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार। बोपदेव घाट अत्याचार प्रकरणामधील आरोपी कात्रजच्या दिशेनं आल्याचा संशय, पोलीस 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासणार, 200 सराईत गुन्हेगारांची चौकशी। बोपदेव घाट अत्याचार प्रकरणामधील आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर, आरोपींच्या शोधासाठी एआयचा वापर। अजित पवार गडाच्या भायखळ्यामधल्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचं प्रकरण, पोलिसांकडून 3 आरोपींना अटक, आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, पूर्ववैमनस्यामधून हत्या झाल्याचा संशय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते खड्डेमय, रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। धुळे शहरामधल्या विविध परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य, कचरा उचलण्यासाठी 30 घंटागाड्या कमी असल्यानं आठवड्यातून एकच दिवस कचरा उचलला जातो, 21 घंटागाड्या घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू। गोंदिया जिल्ह्यामधल्या बापूनगरमध्ये घरफोडी, प्रॉपर्टी डीलरच्या घरातील 64,000चे दागिने लंपास। नाशिकच्या येवल्यामध्ये उमेद महिला कर्मचाऱ्यांचा अंगणगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा, उमोद विभाग स्वतंत्र करण्यासह सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता, आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला धक्का, भांबेड जिल्हा परिषद गटामधील 18 गावातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यालयाचं उद्घाटन, तर भाजपा आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध, कार्यालयाबाहेर निदर्शन करण्याचा इशारा। कल्याणपुरमध्ये शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांचे भावी आमदार आशयाचे बॅनर झळकले, गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याणपुरमध्ये बॅनरबाजी। शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही तर 40 जागा लढू, सेवा जनशक्ती पक्षाला 10 जागा देण्याचा पवारांनी दिला होता शब्द, पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडेंचा इशारा। वाशिममध्ये पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या, ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट।